नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो CRD बद्दल मी करणार आहे. तर कारण की आता हे पावसाळ्याचं वातावरण आहे, जास्ती करून आपल्या कोंबड्या भिजल्यामुळे त्यांना आहे ना CRDचा जास्ती प्रमाणात होतो. तर तो CRD कशामुळे पण होतो की आपल्या शेडची अस्वच्छता असल्यामुळे होतो. जिकडं तिकडं कुठं पाणी असलं, बाहेर पाणी असलं किंवा हवेवाट जंतू येतात, थंड हवेमुळे पण CRD होतो. आणि CRDची लक्षणं कशी दिसतात की आपली कोंबडी अशी घरघर करती, परत एका जागेवरती अशी सुन्न बसती आणि तिला श्वास घ्यायला त्रास होतो. तर त्याच्यावरती आपण आहे ना घरगुती आज उपाय करणार आहे. आणि जरी घरगुती उपायाने जरी फरक नाही पडला तर आपल्याला आहे ना त्याच्यावरती दुसरा पण विलाज करता येतो. कसं तर आपल्या घरगुती उपायाने जरी नाही राहिली ना तर त्याच्यामध्ये एक आपल्याला आहे ना मेडिसिन मिळतं, एन्ट्रोप्लोझिन म्हणून आहे ना त्याचं नाव आहे. त्याची आपल्याला पावडर मिळते. तर ती पावडर आपण पाण्यावाटत सुद्धा देऊ शकतो. आणि ती आपल्याला आहे ना 24 तासाच्या आतच जर आपल्या कोंबड्या जर पाणी जर नाही प्याल्या तर दुसऱ्या दिवशी ते यूज नाही करायचं, फेकून द्यायचं, दुसऱ्या दिवशी परत ठेवायचं. तर आपण आता प्रथम आहे ना आपण घरगुती उपाय करणार आहे. आणि आपल्या कोंबड्या सगळ्या अशा वरती बसलेल्या आहेत, काही आतमध्ये आहेत, काही इथं बसलेले आहेत. तर त्यांना मी पहिला आज काय करणार आहे, धुरी देणार आहे. जर धुरीने त्यांना नाही फरक पडला तर उद्या परवा दिवशी आहे ना 2 दिवस धुरीने नाही फरक पडला तर मग आपण तिसऱ्या दिवशी आपला दुसरा उपाय करणार आहे. तो दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवतो. तर प्रथम आपण आहे ना कापूर टाकणार आहे. तर कापरामुळं काय होतं, जंतुनाशक आपले किटाणू असले ना तर त्याचं पण प्रमाण कमी होतं. आणि सर्दीला रामबाण उपाय हा, त्याच्यामुळं पण आपल्याला कोंबड्यांना बरंच प्रमाणात CRDला फरक पडतो. आणि दुसरं आहे ना आपण ओवा टाकणार आहे आणि लिंबाचा पाला आहे, या लिंबाच्या पाल्याची धुरी करणार आहे. तर ह्याच्यामध्ये आपण आहे ना आता भरपूर प्रमाणात आहे ना ओवा टाकणार आहे. ओव्याने आहे ना श्वास इंद्रियांमध्ये आपला भरपूर प्रमाणात फरक पडतो, म्हणून ओवा आपण घेणार आहे. या थंड वातावरणामुळे कोंबड्या जास्ती करून आजारी पडतात. वातावरण बाहेरचं थंड आहे, सारखा पाऊस आहे, त्याच्यामुळं कोंबड्यांना आपल्याला CRDचं जास्ती प्रमाण दिसतं.
मेन म्हणजे ना शेड मध्ये आपल्या मच्छर पण असतात ना, तर ह्या दोरीमुळं काय होतं, मच्छरांचं पण प्रमाण कमी होतं. असं सगळीकडे आपल्या जिथं जिथं कोंबड्या बसतात ना, तिथं आहे ना अशी दुरी जरा द्यायची त्यांना. आता वरती कोंबड्या आपल्या बसलेल्या आहेत, त्यांना बघा ते तसा असा दूर लागतो त्यांना ना. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.